याच्यावर दोन नावं आहेत. एक संदीप कमलाकर म्हात्रे, नंदलाल प्रकाश पाटील. एकूण 11 मध्ये नंदलाल प्रकाश पाटील हे 7 मतांनी विजयी झालेले आहेत. पुन्हा एकदा ग्रामस्थांचे आणि ग्रामपंचायत कमिटी आणि असंच माझं प्रेम दाखवल्यामुळे माझे मित्रपरिवार यांच्यामुळं आज मी या जागेवर उभा आहे. त्याच्यामुळं मला आनंद वाटत आहे आणि सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत दिवे अंजूर उपसरपंच पदासाठी नुकताच निवडणूक घेण्यात आली होती आणि या निवडणुकीमध्ये उपसरपंच पदासाठी नंदलाल प्रकाश पाटील व संदीप कमलाकर म्हात्रे यांनी उपसरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज भरला होता आणि या निवडणुकीमध्ये संदीप कमलाकर म्हात्रे यांना 4 मते तर नंदलाल प्रकाश पाटील यांना 7 मते पडली. एकूण 11 सदस्यांपैकी 7 मते नंदलाल प्रकाश पाटील यांना तर 4 मते गैरहजर असल्यामुळे नंदलाल प्रकाश पाटील यांचा एकूण 11 मतांपैकी 7 मतांनी त्यांचा विजय झाला आहे आणि म्हणूनच नंदलाल प्रकाश पाटील यांची उपसरपंच पदासाठी निवड होताच त्यांच्या समर्थकांद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष पाहायला मिळाला. त्यासोबतच त्यांच्या अनेक मित्रपरिवारांनी तसेच गावातील ग्रामस्थांनी त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी भरघोष शुभेच्छा देखील दिल्या आहेत. तसेच यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच नंदलाल प्रकाश पाटील यांनी सर्व ग्रामस्थांचे ग्रामपंचायत कमिटीचे मनापासून आभार देखील व्यक्त केले आहेत. तसेच यावेळी गावाच्या विकासाबाबत जी काही समस्या असेल, जी काही कामे असतील ती आम्ही सर्व एकत्र येऊन 100% पूर्ण करणार असे आश्वासन देखील यावेळी आपल्या मनोगतातून नवनिर्वाचित उपसरपंच नंदलाल प्रकाश पाटील यांनी व्यक्त केली आहे. तर चला पाहूया ग्रामपंचायत दिवे अंजूर उपसरपंच पदासाठी कशा प्रकारे निवडणूक घेण्यात आली, थोडक्यात पाहूया. ग्रामपंचायत दिवे अंजूर तालुका बीड जिल्हा ठाणे यांची विशेष ग्रामसभा पंचायत कार्यालयात होण्यात आली व सभेचे अध्यक्षस्थानी पद अध्यक्ष व अध्यक्ष अधिकारी रेश्मा सदानंद पाटील या उपस्थित आहेत व तर सभेपूर्वी सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात आले. या कालावधीत दिवे अंजूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच पदासाठी श्री संदीप कमलाकर म्हात्रे, नंबर 2 नंदलाल प्रकाश पाटील अशी एकूण दोन नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले आणि एकूण आपले सभासद उपस्थित सभासद मयूर शिवाजी पाटील, प्रिया अनिल म्हात्रे, आकाश जनार्दन म्हात्रे, रेश्मा सदानंद पाटील, वैजयंतानंद पाटील, अजित वसंत म्हात्रे, संदीप कमलाकर म्हात्रे, आरती परेश पाटील, नंदलाल प्रकाश पाटील, रुपाली प्रवीण म्हात्रे आणि माधुरी विशाल म्हात्रे एकूण असे 11 सदस्य उपस्थित होते. पण हे मध्येच निघून गेलेले आहेत. तसेच आता इलेक्शनसाठी 2 फॉर्म असल्यामुळे नामनिर्देशन पत्र 2 आहे, ते दोघांसाठी आपल्याला इलेक्शन घ्यायचं आहे. आता दुसरे उपस्थित नाही, त्याच्यामुळं हे म्हणजे एकत्रित आपल्याला करता येईल. इलेक्शन तर होणार नाही. जे आहे कायदेशीर मतदानाला सुरुवात करा.
याच्यावर 2 नावं आहेत. एक संदीप कमलाराव नात्रे, नंदलाल प्रकाश पाटील. संदीप कमलारावचं चिन्ह आहे गोल आणि नंदलाल प्रकाश पाटील यांचं चिन्ह आहे चौकोन. आता या मतपत्रिका आपल्याला प्रत्येकाच्या हातात दिलेली आहे. तिथे एक बॉक्स ठेवलेला आहे. त्या बॉक्सवर जाऊन त्यांच्या नावासमोर शिक्का मारायचा आहे. नंदलाल प्रकाश पाटील, 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 ग्रामसभा सदस्यांपैकी नंदलाल प्रकाश पाटील यांना एकूण 7 मतं मिळाली आहेत आणि 4 गैरहजर आहेत. त्याच्यामुळे एकूण 11 मध्ये नंदलाल प्रकाश पाटील हे 7 मतांनी विजयी झालेले आहेत.
आनंद होत आहे का मला असं वाटत पण नव्हतं का मी हा गावचा आज उपसरपंच बनणार आहे. गावची सेवा करण्यासाठी मला भेटणार आहे आणि ही सेवा केवळ आमचे देशाचे माजी केंद्रीय मंत्री आणि लाडके खासदार साहेब श्री कपिल पाटील साहेब आणि जिल्हा परिषदचे सदस्य देवेश पुरुषोत्तम पाटील यांच्या सहकार्याने आणि माझा मित्रपरिवार आणि माझे इथे जमलेले बंधू भगिनी यांच्या सहकार्याने आज मला माझी गावची सेवा करण्यास मिळाली आहे. याच्यामुळे मी यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. आज मला हा उपसरपंच पद मिळाल्याबद्दल आणि माझे कमिटी मेंबर जे माझ्या जवळ असतात, आम्ही नेहमीप्रमाणे सुरुवातीपासून जो आज कामकाज चालू केलेलं आहे, जी कामं आम्ही पूर्ण केलेली आहेत आणि जे अपुरी आहेत ते येणाऱ्या काळात आम्ही एकत्र येऊन पूर्णपणे कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि ते होतील. पुन्हा एकदा ग्रामस्थांचे आणि ग्रामपंचायत कमिटी आणि असंच माझं प्रेम दाखवल्यामुळे माझे मित्रपरिवार यांच्यामुळं आज मी या जागेवर उभा आहे. त्याच्यामुळं खूप मला आनंद वाटत आहे आणि सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.